निश्चितच त्या महायुतीच्या मोठ्या नेत्या आहेत आणि निश्चितच त्या नेत्या राहतील। माझ्यासाठी त्या मोठ्या मार्गदर्शिका आहे, माझ्या मोठ्या भगिनी आहेत। त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य निश्चित मला मिळेल। एक लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेतील आणि त्यांचे आशीर्वाद देतील अशी मला अपेक्षा पण आहे। महाविकास आघाडीकडून संजय देशमुख जे आहे ते उमेदवार आहेत, कसं बघता या लढतीकडे आपण? ही लढत मुळातच संजय देशमुख किंवा राजश्री पाटील यांची नसून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या देशाला जगाची विश्वगुरू बनवण्यासाठीची जी एक अस्तित्वाची लढाई आहे, त्यासाठी कुठलाही चेहरामोहरा नसलेला, कुठलाही अजेंडा नसलेले, चार विखुरलेले लोक एकत्र येऊन काहीतरी केविलवाणा प्रयत्न करत असलेल्या मंडळींसोबत आहे असं मला वाटतं। आणि ही लढाई ही एका चांगला विचार घेऊन देशाला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपली परंपरा, आपली संस्कृती हे सगळं जोपासत जगाला जोडणारा भारत, जगाचं नेतृत्व करणारा भारत, निर्माण करणारा भारत असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुनश्च एकदा पंतप्रधान करण्यास। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।